पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. तरी मी विचार करत होतो, की हे जे नॉमिनेशन कार्य आहे, हे या आठवड्यात एवढं लवकर का घेतलं जाते? नॉर्मली आपल्याला असं दाखवलं जाते, की हा जो सोमवारचा दिवस आहे, त्याच्यामध्ये एखाद दुसरीच फेरी नॉमिनेशनची होते. पण या आठवड्यात सोमवारीच पूर्ण नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. त्यामुळे नक्कीच काहीतरी या आठवड्यात घडणार आहे आणि तसंच काही या आठवड्यात मित्रांनो पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, उद्यापासून बिग बॉसच्या घरामध्ये फॅमिली वीक सुरू होणार आहे. त्यामुळे घरातील 10 सदस्यांचे फॅमिली मेंबर बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत आणि उद्याच्या दिवशी संकेतची बायको आली, त्यानंतर रेवाच्या बहुतेक बहिणी आल्यात. मी आता जे गाणं म्हटलं पापा कहते हैं, तर ते गाणं कोणासाठी वाजलं तर विशाल कोटियान आणि त्यांच्या वडिलांसाठी. आणि त्यानंतर मित्रांनो दीपाली सय्यद यांचा बहुतेक मुलगा आणि दीपाली सय्यद यांची आई आलेल्या आहेत. तर या काही सदस्यांचे फॅमिली मेंबर्स उद्याच्या दिवशी पाहायला मिळणार आहेत आणि उरलेल्या बाकी सदस्यांचे परवा किंवा त्यानंतर फॅमिली मेंबर्स येणार आहेत. तर हा जो काही आठवडा आहे तो फॅमिली मेंबर्सचाच असणार आहे. तर फार इमोशनल असा हा आठवडा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, या आठवड्याचं नॉमिनेशन कार्य पार पडलेलं आहे आणि तब्बल 10 पैकी 7 सदस्य हे बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे विचार करा, 11व्या आठवड्यात 10 पैकी एकूण 7 सदस्य नॉमिनेट झालेत. यामध्ये विशाल हा कॅप्टन आहे. तर तन्वी आणि राखी या 2 सदस्यांना नॉमिनेट केलं नाही. विशाला इम्युनिटी मिळाली त्यामुळे तो सेफ झालाय. म्हणजे 10 पैकी 7 सदस्य हे आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. यामध्ये दीपाली, सागर, संकेत, रेवा, प्रभू, अनुश्री आणि राकेश अशा सदस्यांचा समावेश आहे. आता कोण जाणार या आठवड्यात घराबाहेर हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. यामध्ये सिंगल इव्हेक्शन होते की डबल इव्हेक्शन होते हे सुद्धा पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण गेल्या वेळी बिग बॉसने सांगितलं होतं की चला गुढीपाडवा आहे, तुम्ही छान छान नटलात, छान छान खेळ खेळात, एकत्र बसून तुम्ही जेवण केलं, त्यामुळे मी खूप खुश आहे. त्यामुळे मी एकच सदस्य घराबाहेर काढणार आहे. आता या आठवड्यात माहिती नाही डबल इव्हेक्शन होतंय का, पण बिग बॉस पुन्हा एकदा सांगतील की चला फॅमिली वीक आले, तुम्ही छान सगळं काही केलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा एकच सदस्य काढतो असं म्हणून कदाचित सांगू देखील शकतात. पण हे जे काही 7 सदस्य नॉमिनेट आहेत ना, नक्कीच वाटतं की हा एखाद दुसरा सदस्य कन्फर्म बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो. याच्यावरती आपण नंतर सविस्तर बोलूया. त्या अगोदर बिग बॉसच्या घरामध्ये काय काय घडलं ते पहिल्यांदा पाहूया. जो काही भाऊचा धक्का पार पडला त्यानंतर इथे राखी ही विशाल कोटियानला सांगताना दिसत आहेत की विशू, ए विशू, अरे ते तुझे सगळे मेंबर्स तुझ्या बरोबर मागे पुढे करणारे, तुझ्या बरोबर बसणारे जे काही मेंबर्स आहेत ते रुसलेले आहेत रे, जा त्यांच्याशी बोल काहीतरी, ते थांबले तुझी वाट बघत. यावर विशाल जे काही स्टेटमेंट देतो तो इथे सांगताना दिसतोय की बघा, मला त्यांची गरज नाही, कदाचित त्या लोकांना माझी गरज असेल. आणि हे लक्षात ठेव राखी, मी कोणालाही गंडवलेलं नाही, मी माझा गेम खेळलोय. आणि पुन्हा एकदा तुला मी सांगतो की मला त्या लोकांची गरज नाहीये, त्या लोकांना कदाचित माझी गरज असेल. आता यावरती राखी त्याला समजावताना दिसते की बाबा असं काही नसतं रे, ती लोक तुझ्याबरोबर कधीपासून आहेत आणि तुझ्याबरोबर ती चांगली गेम वगैरे खेळत आहेत. यावर विशालला काही ऐकून घ्यायचं नाहीये. हे जे काही बोलणं आहे ना विशालचं की मला त्यांची गरज नाहीये, त्या लोकांना माझी गरज आहे, हे अनुश्री कुठून तरी ऐकते. आता हे आपल्याला काही दाखवलेलं नाहीये. त्यानंतर अनुश्री सरळ बाहेर येते आणि सागर दादा जो आहे त्याला सांगताना दिसते की विशालचं हे जे काही बोलणं आहे ना, हे मला अजिबात पटलेलं नाही. सागर बोलतो की हा रे असा का बोलत असेल हा. सागर विचार करायला लागतो की का बरं असं सांगत असेल हा विशाल कोटिया. तर या संदर्भात इकडे अनुश्री, सागर आणि संकेत हे लोक विशाल बद्दल बोलताना दिसत आहेत की हा असा का बोलला. इथे अनुश्री सरळ सरळ सागरला सांगताना दिसते की तू ज्या ज्या पद्धतीने बोलत होता ना, तर तू फार अहंकारी मला वाटत होता, असं ती स्पष्ट मत आपलं मांडताना दिसते. यासोबतच सागर बोलतो की हा यार थोडंफार त्याचं असं दिसून येते. यावर संकेतचं स्टेटमेंट आहे की याला फार इगो आलाय, असं एकंदरीत हे लोक सांगताना दिसत आहेत.
आता ही गोष्ट आहे ना, ही गोष्ट अनुश्रीने रोखठोकपणे विशाल समोर मांडली आणि तू का असं बोललास हे मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि तुला फार अहंकार आलाय असं मला एकंदरीत दिसतंय. यावरती विशाल कोटियान आहे ना, हा कोटिंग करताना दिसतो. नाही ग असं, तो माझा सेल्फ रिस्पेक्ट होता. मला असं काही बोलायचं नव्हतं. म्हणजे याच्यात काय सेल्फ रिस्पेक्ट? म्हणजे तू सांगतो की मला त्यांची गरज नाहीये, त्या लोकांना माझी गरज आहे. याच्यात काय सेल्फ रिस्पेक्ट? मग हे सगळं जाऊन मग आता आपल्याला कोटिंग करायला लागेल. कारण कितीही मी सांगितलं, तरी या लोकांची गरज आहेच मला. त्यामुळे मग कोटिंग करायची. इथे सांगतो की असं नाहीये, असं काही नाहीये. माझं सांगण्याचा उद्देश हा आहे, की मी हा जो विशाल कोटियान आहे ना, मला अशी नाती बनवायला आवडत नाही गेमसाठी. मी वापर करतो लोकांचा, पण मला अशी नाती बनवायला आवडत नाही. मग व्यवस्थित सगळ्यांना त्याने समजवलेलं आहे. एकंदरीत मला असं वाटलं होतं, की हा जो संकेत पाठक आहे, कालचं सगळं बघून जी काही चुगली वगैरे दाखवली, तर बघून थोडंसं तो वेगळा गेम खेळायचा प्रयत्न करेल. म्हणजे तसा तो काय एकदम विशालच्या इन्फ्लुअन्समध्ये आता तरी खेळताना दिसत नाही. तो तेवढा डिस्टन्स ठेवून नक्कीच आहे. तेवढंच तो विशालशी बोलताना दिसतोय. म्हणजे ज्या पद्धतीने पहिल्यांदा असे फेस टू फेस डिस्कस करायचे ना सगळा गेम प्लॅन, तसा या दिवशी तरी म्हणजे आजच्या दिवशी तरी ते गेम प्लॅन डिस्कस करताना दिसले नाही. एकंदरीत फेस टू फेस ते समोरासमोर आलेले नाहीयेत. तर मला असं वाटतं, की तेवढं तरी त्याने ठेवायला पाहिजे. तेवढा आपला सेल्फ रिस्पेक्ट आपल्या विशालच्या भाषेमध्ये तसा त्याने गेम खेळायला पाहिजे. यानंतर अनुष्काचं एक स्टेटमेंट होतं ना, ते फार इंटरेस्टिंग होतं. विशाल आतमध्ये जेवण करत होता, तेव्हा अनुश्री बोलली, की हा असा एक माणूस आहे बिग बॉसच्या घरातला, की त्याने कितीही सांगितलं, की मी इंडिव्हिज्युअल गेम खेळतो, परंतु हा इंडिव्हिज्युअल गेम खेळू शकत नाही. 4 लोकं त्याला अवतीभोवती लागतातच. आणि मित्रांनो, मला देखील असं वाटतं, की विशाल आहे ना, याला प्रत्येक वेळी अशी 2-3 लोकं तरी लागतातच गेम खेळायला. त्याच्याशिवाय तो गेम खेळू शकत नाही. प्लॅनिंग करायचं असेल, प्लॅनिंग कोणाला घेऊन करणार तो? त्या 4 लोकांनाच घेऊन करणार. म्हणजे आपण असं करूया, तसं करूया. असं चढूया, तसं चढूया, तसं चढूया, असं चढूया. म्हणजे विशाल नाही काय, इथून मी चढतो, इथून पण मी चढतो, इथे असे उभे राहा, इथून मग मी चढतो. असं एकंदरीत विशालचा गेम आहे आणि 4 लोकं त्याला नक्कीच लागतात. त्याचा गेम खेळायला. त्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. मगाशी सांगितलं ना त्याने, कितीही तो बोलत असला, की मला कोणाची गरज नाही. या माणसाला 4 लोकांची नक्कीच गरज आहे. अनुश्री, मी तुझ्या नक्कीच पाठीशी आहे. पण बघा, या लोकांनी अनुश्री, सागर आणि संकेत याने एक प्लॅन पण केला, की सध्या आपण काहीच बोलायचं नाही याच्यावरती. तो जर सांगतोय ना, की मला गरज नाहीये, तुम्हालाच गरज आहे. याच्यावरती आपण शांत बसायचं, मौन धारण करायचंय. कारण आत्ता आपल्याला त्याची गरज आहे. आता नॉमिनेशन कार्य येणार आहे. त्या नॉमिनेशनमधून काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. म्हणजे तो जर आपण त्याच्यासोबत असू तर तो आपल्याला नॉमिनेट करणार नाही. ही एक गोष्ट त्यांची होती आणि तो कॅप्टन आहे. तर त्या कॅप्टन्सीचा देखील आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. त्यामुळे तोंडावरती बोट ठेवून यावेळी आपण थांबायचं आहे. तर असा एकंदरीत त्यांनी प्लॅन केलेला आहे. इकडे तुम्ही बघा, ही जी काटा टीम आहे, हे देखील एकत्र बसलेत आणि एकंदरीत जे काही सध्या सुरू आहे त्यावर चर्चा करताना दिसतायत. इकडे रेवा आहे ती सुद्धा सांगते, की तुमच्या 4 मध्ये आता मी देखील हम 5 बनून आलेला आहे. यावर कोणतरी बोललं बहुतेक, मग राखीचं काय? त्यावर तन्वी बोलते, की राखीला आपण गेमसाठी वापर करून घ्यायचा. आपण तिला जेव्हा गरज असेल तेव्हा आपण घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, तशी सुरुवात देखील आर्मीने केलेली पाहायला मिळते, की राखीशी फार गोड-गोड बोलायचं, ईदच्या शुभेच्छा द्यायचा. एकंदरीत तसा प्लॅन त्यांनी केलेला आहे आणि इकडनं ही जी काही विशालला सपोर्ट करणारी जी टोळी आपण म्हणू शकत नाही, परंतु विशाल सोबत असलेली जी काही लोक आहेत, त्यांनी देखील प्लॅन केलाय, की आपण खोटं नाटक का होईना सध्या विशाल सोबत थांबायचं आहे. इकडे राखीचे थोडेसे राग रुसवे सुद्धा पाहायला मिळाले. कारण बहुतेक आरबीने मेकअप तिने केला नव्हता राखीने, त्यामुळे काहीतरी तो बोलला, की "तू चांगली दिसत नाही" वगैरे असं. तर मग राखीने लगेच पार्टी चेंज केली, की जाऊ दे यांच्यासोबत मी जाणारच नाही. इकडे जाऊन
टोळी टीमला सांगताना दिसते की या काटावाल्यांच्या आपल्याला बँड वाजवायची आहे, मी आता तिकडे नाही. अनुश्रीने मस्तपैकी टोमणा मारला. अगं, तू कधी तिकडे असतेस, कधी इकडे असतेस, नेमकं काय तुझं? नाही बोलत, आता मी तिकडे जातच नाही, आता मी इकडेच आहे, बघा तुम्ही. माझ्यावर थुकलात तरी चालेल, पण मी आता इकडेच असणार आहे. म्हणजे राखी राखी आहे. यानंतर संकेत आहे ना, हा सागरला एक गोष्ट क्लिअर करताना दिसतोय की भाऊ, सागर भाऊ, तुला काल वाटत होतं का रे तू खरंच जाशील म्हणून? म्हणजे एकंदरीत संकेतने छान प्रश्न विचारला की हा जो काही एवढी नौटंकी करतोय, म्हणजे मला लोकांनी काढायला नको, मी स्वतः सांगून सांगून जातोय, असं एकंदरीत असावं असं म्हणून संकेतने थोडासा खडा मारण्याचा प्रयत्न केला. पण सागर येतो सांगतो की असं नाही रे, 50 वर्षाचं माझं हे करिअर आहे. शाळा झाली, कॉलेज झालं, त्यानंतर करिअर, लग्न, पोरं आणि परत काम सांभाळणं, 50 वर्ष लागली. तर हे जे काही 2.5 महिने मी जे काढलेत ना, ते 50 दिवसासारखेच. तर याच्यामध्ये ना असं घडलं, मग तसं घडलं, नाही मग असं चुकून घडलं माझ्याकडनं, मग किती ते वाईट ठरेल आणि माझं आता तसं वय नाही आहे. ही जी काही आताची पोरं आहेत, त्यांच्याकडे वेळ आहे, की ते काहीतरी जाऊन म्हणजे आपल्या ज्या काही चुका आहेत त्या निस्तरू शकतात. माझ्याकडे तसा वेळच नाही आहे. मी माझ्या चुका कशा निस्तरू? जर माझ्याकडनं काही झालं, गेलं, बोललं आणि माझी इमेज जर खराब झाली, तर मी ती कशी सुधरवू? आता मी उतारवयात चाललोय. कसं होईल माझं? तर एकंदरीत सागर हा विचार पण करतोय. म्हणून तो जास्त बोलत नाही. आलं तुमच्या लक्षात? सागर हाही विचार करतोय, की चुकून माझं जर पाऊल चुकीच्या दिशेने गेलं, काही रागाच्या भरात किंवा काही अजून घडलं, तर मग ते कितीला पडेल? मला या इंडस्ट्रीत देखील थांबायचं आहे आणि बिग बॉस असा एक शो आहे, एखाद्याची वाट लागली ती म्हणजे शेवटपर्यंत लागते. तर आता सागरने हे मनात ठरवलंय. म्हणून सागर सगळ्या गोष्टी अशा मनातच साचवून ठेवतो. तो अशा फ्रंट फुटला आणत नाही. आलं का तुम्हाला लक्षात? मग असा का दांडूक हातात दिला, की मग आपटून आपला राग व्यक्त करायचा. असा एकंदरीत सागरचा गेम आहे. तर त्याने ते क्लिअर केलंय, की मी एवढं का बोलत नाहीये? तर ही जी काही सगळी इमेज आपण तयार केली, ती एका 0 मिनिटात जाऊ नये म्हणून हे सगळं मी करतोय, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. त्यानंतर महत्त्वाचं बोलूया ते म्हणजे नॉमिनेशन टास्क. तर इथे बिग बॉस सगळ्यांना एकत्र बोलवतात आणि आता सांगतात, की मी आता महाद्वार उघडतोय. महाद्वार उघडलं आणि त्याच्यातनं बाहेर काय आल्या? तर टॉफीज म्हणजेच चॉकलेट बाहेर आले आणि बिग बॉस सांगतात, की सगळ्यांना वाटा. नुसती वाटा नाही तर एकमेकांना द्या. त्यांना खरंच वाटलं, की असंच एकमेकांना आपल्याला द्यायचं आहे. हे लोकं सुद्धा द्यायला लागले. बिग बॉस म्हणतात, की थांबा. हाच तर माझा गेम आहे. ज्या पद्धतीने ही जी काही चॉकलेट तुम्ही ह्या ज्या काही टॉफीज ज्या काही अशा एकमेकांना तुम्ही सहज देऊन टाकल्या ना, तसेच पूर्ण 10 आठवडे तुम्ही दुसऱ्याला इम्युनिटी दिली, उमेदवारी दिली, कॅप्टन्सी दिली, सगळं काही तुम्ही सहज देऊन टाकलं. पण लक्षात ठेवा, आता तुम्ही फिनालेकडे चाललाय. अशी ट्रॉफी सुद्धा तुम्ही दुसऱ्याला देऊ नका. हा तुम्ही विचार करा आणि त्या पद्धतीने खेळ खेळा. पुढचे जे काही आठवडे आहेत ते तुमच्यासाठी खूप रिस्की असणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही गेम खेळा, असं बिग बॉस सांगताना दिसतायत. पण एक लक्षात ठेवा, मराठी माणसाला फुकट आणि आयतं दिलेलं चालत नाही. त्यामुळे तुम्ही ही ट्रॉफी देखील फुकट घ्यायची नाही आणि आयती तर मुळीच घ्यायची नाही. त्यामुळे तुम्ही गेम खेळूनच ही ट्रॉफी मिळवायची आहे. पण मी असं जरी सांगत असलो, तरी पण मी तुम्हाला फुकट, फुकट आणि फुकट यावेळी गोल्डन रेशन कार्ड देतोय. त्यामुळे सगळे एकदम शॉक झाले, की काय बिग बॉस? तुम्ही फुकट असं सहज देत नाही. पण मित्रांनो यावेळी बिग बॉसने गोल्डन रेशन कार्ड त्यांना दिलेलं आहे. गोल्डन रेशन कार्डचा टास्क होतो, की नाही हे माहिती नाही. कदाचित होणार नाही, असं एकंदरीत मला दिसतंय. कारण निदान 2 दिवस तरी हा जो काही फॅमिली वीक आहे, तो चालणार आहे. त्यानंतर म्हणजे आज सोमवार, मंगळवार आणि बुधवार फॅमिली वीक चालेल आणि त्यानंतर गुरुवार, शुक्रवार हे 2 दिवस आहे ना, कॅप्टन्सी टास्क चालेल. त्यामुळे कदाचित गोल्डन रेशन कार्डचा टास्क होणार नाही बहुतेक. त्यामुळे नाही जरी सांगितलं तरी बिग बॉसने इकडे फुकट त्यांना हे गोल्डन रेशन कार्ड दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो इकडे ना नेहमीप्रमाणे अनुश्रीने चपातीवरनं भांडण केले. आता इथे अनुश्री ही
म्हणजे आता अनुश्रीचं आहे ना दीपालीशी फारच वाकडं झालंय जेवणावरनं असं एकंदरीत पाहायला मिळते. अनुश्री इथे स्पष्टपणे दीपालीला सांगताना दिसते की माझ्या ज्या चपात्या आहेत ना त्या तुम्ही शेकू नका, त्या तुम्ही रेवाकडे द्या, कारण तुम्हाला चपात्या बनवता येत नाही आणि त्या शेकताही येत नाही. सरळ सरळ आरोप केलाय की तुम्ही ते करू नका. यावरती अनुश्री आणि दीपालीचं थोडंसं तू मैमे पाहायला मिळालं. मला असं वाटतं की बहुतेक आहे ना अनुश्री आहे ना ही दीपालीला टार्गेट करताना दिसते असं एकंदरीत पाहायला मिळते. आता दीपालीला चपात्या बनवता येत नाही असं तर मला वाटत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण ही जी संस्कृती घराबाहेर गेली, तिने एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितले की मला दीपाली ताईने कशा चपात्या बनवायच्या, कशा शेकायच्या असं शिकवलेलं आहे. आता कोणाचं खरं, कोणाचं खोटं माहिती नाही. पण एकंदरीत अनुश्री मुद्दाम दीपालीला खाली पाडण्यासाठी किंवा तिला रडवण्यासाठी माहिती नाही, व्हॉटएव्हर काय असेल ते. पण अनुश्री हे जाणून-बुजून सांगताना दिसते. दीपाली सांगते, की "मग तुम्ही येऊन शिकवा मला, कशा शेकायच्या, कसं करायचं ते." त्यानंतर राखी सांगते, की "बाई असे ना फोड येईपर्यंत शेकायच्या चपात्या." असं म्हणून राखी तिला शिकवताना दिसते. आता खरंच दीपालीला चपात्या येतात की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि दीपाली देखील व्यवस्थित राखी कसं काय करत होती, हे ती व्यवस्थित बघत होती. एकंदरीत मला असं वाटतं, की अनुश्री मुद्दामून ही दीपालीला टार्गेट करते, असं पाहायला मिळते. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मित्रांनो दीपालीचा जो गेम आहे ना, फार रडका गेम आहे, असं एकंदरीत पाहायला मिळतं. ते नॉमिनेशन टास्कमध्ये मी नक्कीच डिस्कस करणार आहे. हीच अनुश्री आहे, ती या अगोदर सागर दादाबद्दल बोलताना म्हणाली, म्हणजे सागर बरोबर डिस्कस करताना म्हणाली, की "आमच्या घरी असं होतं ना, की मला वाटतं की आम्ही खूप गरीब आहेत. माझी आई आहे ना, थोडंसं तेल घ्यायची, चपातीचं ते पीठ मळत असताना आणि भरपूर पाणी टाकायची. आईला मी सांगायचं, "असं का करतेस तू? आपल्याकडे तेल नाही, आपण एवढे गरीब आहोत." आणि मी जेव्हा पैसे कमवायला लागले, त्यावेळी मी पाण्याच्या ऐवजी तेल टाकून ते पीठ मळलं." अशी ही अनुश्री. म्हणजे हिचं हे चपाती पुराण. अनुश्री म्हणजे अनुश्री, काय सांगायचं. तर मित्रांनो जाऊया नॉमिनेशन टास्क अंतर्गत आणि बिग बॉसने इथे सरळ सरळ स्पष्ट करून सांगितलं आहे की जे काही निकष मी तुम्हाला देईन ते निकष वापरूनच तुम्हाला खेळायचं आहे. त्याचा वैयक्तिक गेम नाही. ज्याचा गेम दुसरा चालवतो किंवा दुसऱ्याची कटपुतली जो आहे त्याच सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे असं एकंदरीत बिग बॉसने वारंवार स्पष्ट करून सांगितले की हे निकष आहेत आणि प्रत्येकाने 2 सदस्य हे नॉमिनेट करायचे आहेत. इथे स्पष्ट केलेलं आहे. आणि पहिल्यांदा बोललं जातं दीपालीला आणि दीपालीची ही जी काही काय म्हणू आपण निकष आहेत ना ते फार इन लॉजिक आहेत. म्हणजे ते मला तर पटलेलं नाहीये. तुम्हाला पटले असतील तर मला नक्की सांगा. दीपाली पहिल्यांदा इथे संकेतला नॉमिनेशनसाठी बोलवते, की मला तुला नॉमिनेट करायचं आहे आणि ती काय सांगते, की मला तुझ्याकडनं फार खूप अपेक्षा होत्या. तू एक वादळासारखा आलास, परंतु तू टोळी टीम जॉइन केलीस आणि त्याच्यामध्ये तू लापता झालास. तुझे गुणच दिसले नाही. अरे तुम्हाला निकष सांगायचे आहेत, की तू कोणाची कठपुतली आहेस? तुझा गेम कोण चालवतो? हे सांगताच नाही आलं. खरं तर संकेतनेही विचारलं, की "मी कठपुतली कसा आहे ते तुम्ही सांगा." दीपालीला सांगता नाही आलं तरी बिग बॉस बोलले, की "ठीक आहे, तुमचं कदाचित झालं असावं. संकेत तुम्ही बसून घ्या. दीपालीकडे तेवढं नाही आहे. बसा तुम्ही. त्या सांगू शकत नाही. त्यांची सांगण्याची इच्छा कदाचित नसावी." असं म्हणून संकेतला बसवलं. त्यानंतर अनुश्रीच्या बाबतीत सुद्धा तेच पाहायला मिळालं. इथे अनुश्रीबद्दल ती बोलली, की "हिला खेळ खेळायला विचार करावा लागतो आणि ही मला शिकवते पोळ्या बनवायला. मला? हिला पोळ्या येत नाही. मला ती शिकवते. असं कसं काय? अगं बाई, ती कठपुतली कशी आहे ते तू सांग. पोळ्या राहू द्या बाजूला, गेम राहू द्या बाजूला. ती कठपुतली कशी आहे? ती स्वतः गेम कशी खेळत नाहीये. दुसरं कसा काही गेम तिचा चालवतात हे तुम्ही सांगा. हे तर आपल्याला काही जमत नाही. शेवटी संकेत सारखं हिनेही अनुषने विचारलं, की "बाई मी कठपुतली कशी आहे ते सांगा. पोळ्याचं राहू द्या बाजूला. ते पोळ्या पुराण आपलं रोजचंच आहे." काय म्हणजे म्हणजे खरं सांगू का दीपालीला ना मुद्देच ठेवता येत नाही. असं तिचं झालेलं आहे. यावरती फार कन्फ्यूज ती. शेवटी बिग बॉसने हस्तक्षेप केला, की "बाई निकष सांगा. निकष द्या निकष." त्यावरती सांगते, की "नाही ही अशीच गेम खेळते.
विशाल सांगतो तसंच करते, अमुक तमुक, आणि मग नॉमिनेट केलं. अनुश्री बोलायला लागली. त्यानंतर दीपालीबाई जी सुटली, मला काहीच येत नाही, मला पोळ्याच येत नाही, मला बनवताच येत नाही, मला असंच येत नाही, तसंच येत नाही. अनुश्रीने एक मस्त इथे सांगितलं, "मग बाई आहे ना, आता तुम्ही मला शिकवा. मी शिकते. कशा पोळ्या बनवायच्या त्या तुमच्याकडनं मी शिकते. आणि याला देखील हा जो विशाल आहे ना, तुला पण मी सांगते प्रोटीन कसं तयार करायचं, आणि पाठी बसलेला संकेत तुला पण मी सांगते बाथरूम कसं धुवायचं. याला पण सांगते कसा केर काढायचा." म्हणजे दीपालीची चांगलीच लावली हिने. हां, दीपाली फार चिडचिड आहे ना, म्हणजे मला असं वाटतं ना, की तिच्याकडे आहे ना अशी स्पोर्ट्समॅन स्पिरिट नाहीये. जर कोणी बोलत असेल, ते ऐकून घेण्याची क्षमता देखील नाही आहे, आणि आपलं जे मत आहे ना, ते दुसऱ्याने ऐकलंच पाहिजे, असं एकंदरीत तिचा गेम आहे. तर तिच्या गेमबद्दल आपण नंतर नक्कीच बोलूया. त्यानंतर संकेत येतो. तो संकेत साहजिकच आहे. तो इथे दीपालीलाच नॉमिनेट करणार, आणि संकेतने देखील व्यवस्थित मुद्दे इथे मांडलेले आहेत. तो सांगतो, की मला तुमचा असा वैयक्तिक गेम दिसत नाही, आणि आता पण जे काही तुम्ही निकष वापरले, म्हणजे निकष वापरलेलेच नाही. एकंदरीत तुम्ही काय बोलता हेच तुम्हाला कळत नाही. तर याच्यावरूनच कळतं, की तुमचा काय गेम आहे. तुम्ही स्पष्टपणे राकेश आणि तन्वी हे जे काही गेम खेळतात त्याच्यामध्येच तुम्ही दिसता. तुमचा असा वैयक्तिक गेम नाही, असं स्पष्टपणे संकेतने सांगितलं. त्यानंतर संकेतने इथे प्रभूला घेतलं, आणि प्रभूबद्दलही तेच बोलला, की तन्वी तुम्हाला खेळवते, राकेश तन्वी जे खेळतात त्यांच्यामध्ये तुम्ही दिसता. तर एकंदरीत संकेतने प्रभू आणि दीपाली यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर रेवा. रेवाचं आता टार्गेट झालंय ते म्हणजे सागर दादा. रेवाने पण जे काही निकष दिले ना, ते थोडेसे म्हणजे असं ती बोलली, की जो माशांचा टास्क होता, या माशांच्या टास्कमध्ये तुम्हाला विशाल बोलला, की तुम्ही असं करा, तसं करा, आणि त्यानंतर असं मला पाहायला मिळालं, की तुम्ही एकंदरीत विशालच्या डोक्याने चालता. पण इथे आहे ना, सागरने मान्य केलं, की विशाल काही गोष्टी सांगतो, परंतु किती घ्यायच्या, किती ठेवायच्या, हे मी माझ्या डोक्याने ठरवतो. काही गोष्टी त्याच्या ज्या असतील चांगल्या, ते मी नक्कीच घेतो. इथे सागरनं ते मान्य केलं. त्यानंतर आपली दीपाली ताईच आपल्यासाठी सर्व काही आहे, असं म्हणून इथे रेवाने देखील अनुश्रीलाच बोलावलं, आणि मला अनुश्रीलाच कठपुतली म्हणून ठरवायचं आहे. पण इथे रेवाला एवढे निकष चांगले देता आले नाहीच, म्हणजे नाहीच देता आले. आता इथे अनुश्रीबद्दल ते बोलताना दिसते, की जेव्हापासून मी आले तेव्हापासून मला असं दिसते, की तुम्ही काटा, टोळी, टोळीतनं काटा, मग काट्यातनं टोळे असाच गेम खेळताना दिसताय. तुमचा असा गेम मला दिसलेला नाहीये. तर एकंदरीत कदाचित रेवाने ते चुकीचं बघितलं असावं, की अनुश्री आहे ना कधीच त्या काट्यामध्ये गेली नाही. ती तिकडे जाऊन तन्वीशी बोलायची. एकंदरीत मला तुमच्यामध्ये यायचंय, की मी तुमच्यामध्ये बसते, किंवा तुमच्याशी जे काही त्यांचं प्लॅनिंग आहे, त्याच्या प्लॅनिंगमध्ये मी सहभागी होते. असं अनुश्रीचं कधीच पाहायला मिळालं नाही, आणि ते राकेशने देखील स्पष्ट केलं, की बाई असं काही नाहीये. तिचा ती इंडिव्हिज्युअल गेम खेळायची. तर हे जे काही निकष दिले ना, हे निकष थोडेसे रेवाचे चुकीचे होते, असं मला वाटतं. आणि सागरला ज्या पद्धतीने रेवा बोलली होती, की "तू पण फार गेममध्ये थकलास. आता तुला वाटतं की मी घराबाहेर जावं." तसं ही रेवा आहे ना, ती अनुषीला पण सांगताना दिसते, की "तूही थकलीस." आता थकण्याचं काय इथे? ठीक आहे, सागरने ते फ्रस्ट्रेशनमध्ये सांगितलं. पण अनुषीचं तसं नाहीये. अनुषीचा जो काही मुद्दा होता ना, तो कदाचित अनुश्री मध्यंतरी आईसाठी खूप रडत होती ना, तर ते कदाचित रेवाने काढण्याचा इथे प्रयत्न केला. तर ठीक आहे, रेवाने सागर आणि अनुश्री यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर जी राखी आली ना, त्या राखीने तर दीपालीचा अक्षरशः चुरा करून टाकला. तू राकेश आणि तन्वीची कठपुतली आहेस म्हणजे आहेस. ते लोकं जसं सांगतात तसंच तू गेम खेळण्याचा प्रयत्न करतेस. जिथे वजन तिथे तुझं भजन. तू काय करते, फक्त चांगल्या-चांगल्या साड्या नेसायच्या आणि इकडे फिरायचं, तिकडे फिरायचं, मला जळवायचं. असंच एकंदरीत म्हणजे यांच्यामध्ये जबरदस्त तू-तू, पाहायला मिळाले. आणि इथे आहे ना, दीपालीने एक मुद्दा काढला, की जेवणाचा मला जे काही चहा बनवायचा होता. तर काय हिने सांगितलं, की त्या रेवाच्या पोटात दुखत होतं म्हणून मी चहा बनवला. म्हणजे हे मी पहिल्यांदाच असं ऐकलं, की कोणाच्या पोटात दुखत असेल, तर मग चहा प्यायचा औषध म्हणून. काय लॉजिक आहे ना? म्हणजे हे पहिल्यांदाच मी ऐकलं.
त्यानंतर राखीने एकच पकडलं, असं पोट धरून थांबले ते, माझ्या पोटात दुखते, हे यू हे. बिचारा आरबी त्यानंतर मग राखीला ओरडला, अगं बाई काय करतेस, नॅशनल टीव्हीवरचे आमचे वाट लावते का तू? असं पण सांगितलं. त्यानंतर राखीची गाडी घसरली, ती म्हणजे दीपालीची सॅडो म्हणजे रेवा. म्हणजे रेवा जी आहे ना, ती दीपालीची ट्याव, दीपालीची ढ्याव. दीपाली नसेल तर मग रेवाचं शोधू कुठं, शोधू कुठं, ट्रम, दिसली ग बाई दिसली. मित्रांनो, एकंदरीत मला रेवाचा गेम जो आहे ना, तो दीपाली भोवतीच फिरताना दिसतोय. दीपाली सांगेल तसं, दीपाली सांगेल तेच, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. तर हेच कुठेतरी राखीने ते उचलून धरलं आणि माझं तू वाटोळ केलंस, तुझ्यामुळे माझ्यात आणि सरमध्ये झालं, असं एकंदरीत राखीचं मत आहे. तर या दोघींना त्यांनी नॉमिनेट केलं. यानंतर सागर येतो. सागरने रेवा आणि दीपाली यांना नॉमिनेट केलं आणि सागर इथे रेवाबद्दल सांगताना दिसतो, की पहिल्या दिवसापासून तू एकंदरीत फिक्स केलेलं, की मला काटा टीम मध्ये जायचं आहे आणि काटा टीमची लोक तुला चालवताना दिसतात. यानंतर दीपालीला इथे तो सांगताना दिसतो, की गेले काही दिवस तुम्हाला 100% असं काही दिसत नाही. तुला स्पष्टपणे ती तन्वी आणि राकेश चालवताना दिसतोय. आणि त्यानंतर बाई जी काही ओक्साबोक्शी रडायला लागली ना, मी मगाशी सांगितलं ना, की या बाईकडे आहे ना स्पोर्ट्समॅन स्पिरिट नाहीये. मला जर कोणी नॉमिनेट केलं तर मी रडणार, पडणार, धडपडणार, पण मी दुसऱ्याला नॉमिनेट करायचं. ते तुम्ही ऐकून घ्यायचं. मला काही बोलायचं नाही. पण मला जर तुम्ही नॉमिनेट कराल तर मी बोलणार तुम्हाला. आणि त्यात जर सागरने जर मला नॉमिनेट केलं तर मग बापरे, मग मी ओक्साबोक्शी रडणार. काय एवढी हिची चिडचिड मला कळत नाही. थोडी तरी स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहिजे. काय नुसती रडारडी करते ना, हे कळत नाही. सागर बोलल्यानंतर काहीच बोलायचं नाहीये. शेवटी बिग बॉस सांगायला लागलं, तुम्हाला काय बोलायचं आहे का? काय सांगू इच्छिता तुम्ही? का बसणार आहेत? पाणी पाहिजे? जेवण पाहिजे? काय पाहिजे का तुम्हाला? काय शांतच बसणार आहेत? यावर मग बाई जी काही सुटली ना, मग मी छानच दिसते, मग मी अशीच करते, मी चांगली साडी नेसते, मग अमुक करते ना, मी तमुक करते. कशाला बाई? कशाला ही नवटंकी? काय एवढी चिडचिड ही करते ना, मला काही कळतच नाही. म्हणजे मी मगाशी सांगितलं ना, की हिला जर कोणी नॉमिनेट केलं, तर अजिबात तिला सहन होत नाही. अरे बिग बॉसचा गेमच तसा आहे. तुम्हाला लोकं नॉमिनेट करणारच आहेत. तुम्ही तेवढा स्ट्रॉंग गेम दाखवा ना. आज तन्वीला कोणी नॉमिनेट करण्याची हिंमत केली का? सांगा तुम्ही. कोणी तन्वीला नॉमिनेट करण्याची हिंमत केली नाही. कारण तन्वी ही कोणाचीच कठपुतली नाही. तन्वी स्वतःचा स्वतः गेम खेळते. तन्वीला कोणी हँडल करू शकत नाही. तन्वी कदाचित दुसऱ्या लोकांना कठपुतलीसारखी नाचवेल, पण ती स्वतःचा गेम स्वतः खेळते. इतरांच्या इशाऱ्यावर ती नाचत नाही. कोणाची हिंमतच झाली नाही कारण तिचा तेवढा गेम स्ट्रॉंग आहे. राखीला कोणी नॉमिनेट केलं नाही. कारण राखी स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवते. म्हणजे ती आरबीच्या इथेही जाऊन बसते, विशालच्या इथेही जाऊन बसते, संकेतच्या इथे जाऊन बसते, सगळीकडे जाऊन बसते ती. पण आपला स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम ती दाखवते. या बाईंचं तसं नाहीच आहे. आणि मित्रांनो, फार एके दिवशी रितेश भाऊने भाऊच्या धक्क्यावरती सांगितलं होतं, की आरबी आणि तन्वी तुम्ही जर गेम खेळलात नाही ना एखादा आठवडा, तर तुमचे जे बरोबर असलेले जे साथी आहेत, ते देखील दिसत नाही. त्यामुळे मित्रांनो, असं एकंदरीत नक्कीच पाहायला मिळतंय, की थोडंसं प्रभू पण त्याच्यामध्ये नक्कीच येतोय. थोडासा इन्फ्लुअन्स आहे आरबी आणि तन्वीचा या दोघांवरती. हे जर दिसले नाही ना, म्हणजे आरबी आणि तन्वी, तर हे दोघेही दिसत नाही. त्यामुळे दीपाली यांनी एवढं वाईट वाटून घ्यायलाच नाही पाहिजे. तुमचा तसा गेम नाहीच आहे. आणि सागरने तुम्हाला नॉमिनेट केलं, लगेच तुमची रडारडी सुरू होते. थोडं तरी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर इथे सागरने रेवा आणि दीपाली यांना नॉमिनेट केलं. तर प्रभूने संकेत आणि सागर यांना नॉमिनेट केलं. संकेतबद्दल असा म्हणाला, की जे काही विशाल त्याला इन्फ्लुअन्स करतो, तो मुद्दा इथे संकेतचा काढला. तर सागर हा विशालच्या सांगण्यानुसार त्याने आरबीला नॉमिनेट केलं, तर हा मुद्दा इथे या लोकांनी काढलेला आहे. त्यानंतर अनुश्री हिने दीपाली आणि रेवाला नॉमिनेट केलं. सेम कारण टाटा ग्रुप चे हे लोक कठपुतले आहेत असं म्हणून त्यांनी सांगितलं. त्यानंतर जी तनू आली,
तन्वी हिने संकेतला नॉमिनेट केलं, परंतु तेवढं काही खास कारण देता आलं नाही तन्वीला. जो काही प्राण्यांचा टास्क होता त्याच्यामध्ये विशालने जे जे सांगितलं त्यावरनं तो एक मुद्दा पकडून संकेतला नॉमिनेट केलं. तर सागरला तो चांगला खेळतच नाहीये. एक मधमाशाचा टास्क तो खेळा, त्यानंतर तो व्यवस्थित खेळा नाही आणि बऱ्यापैकी विशालच्या इन्फ्लुएन्समध्ये खेळा असं म्हणून नॉमिनेट केलं. त्यानंतर आरबीने सागरला विशालची कठपुतली म्हणून नॉमिनेट केलं. तर संकेत हा नक्कीच चांगला खेळतो, परंतु विशालच्या स्ट्रॅटेजीने तो खेळतो असं एकंदरीत सांगून तर सागर आणि संकेतला यांनी नॉमिनेट केलं. विशालला मात्र इथे विशेष अधिकार बिग बॉसने दिला आणि सांगितलं की चला, मी दर नॉमिनेशन मध्ये प्रत्येक कॅप्टनला काहीतरी दिलेलं आहे, तुम्हालाही मी देणार, कारण तुम्हाला असं वाटतं की माझी तारीफ रितेश भाऊने करावी, त्यामुळे नक्कीच तुम्ही हे मला सांगाल की मला काय विशेष अधिकार दिलाय, तुम्ही विचाराल मला, नक्कीच तुम्ही विचाराल, त्यामुळे मी अगोदर सांगून टाकतो की तुम्ही 2 नव्हे तर 3 सदस्यांना नॉमिनेट करा. यावर विशाल बोलतो की मी आरबीला नॉमिनेट करतो. पहिल्यांदा असं त्याने सांगितलंय की आरबीचा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नाही. काय खेळतो आरबी बिग बॉसच्या घरामध्ये? ठीक आहे, आम्ही रिस्पेक्ट करतो की त्याला इंजरी झाली, तो असे फिजिकल टास्क खेळू शकत नाही, परंतु तोंड तरी चालवू शकतो ना तो. तोंड पण चालवू शकत नाही. हा तर मला त्या राखीचा पपेट वाटतोय. त्यावरती राखी एकदम हे झाले, डिस्टर्ब झाले. राखीच्या डोळ्यात पाणी बिणी आलं एकदम की यार, माझं प्रेम आहे ते. विशाल माझ्या मित्रा, तू असं बोलतोस? असं बोलतोस तू? आमचं प्रेम आहे. राखी फुल डिस्टर्ब झाली, रडाय बिडायला लागली. तर आरबीने ते खोडून टाकलं की असं काही नाही. राखी येण्या अगोदर, राखी नंतर देखील माझा वैयक्तिक गेम आहे आणि पपेट बिपेट काही नाही, आमची चांगली दोस्ती आहे. तर तू असं काही नाव देऊ नकोस. तर विशालने आरबीला नॉमिनेट केलं आणि प्रभूला नॉमिनेट केलं. प्रभू म्हणजे बापरे, प्रभूला कोणी नॉमिनेशन मध्ये टाकलं ना की विशेष करून विशालने, प्रभूचा आवाज इथून इथपर्यंत जातो, म्हणजे फुल भिडतो तो विशालला. विशाल बोलतो माफ, घाबरलो मी, घाबरलो. तर साहजिकच आहे, विशालने ठरवलेले आहे की या छोटूला मी असेपर्यंत नॉमिनेशन मध्ये आणणार. तर त्याच पद्धतीने नॉमिनेशन मध्ये प्रभूला आणलं. बघा, विशाल येण्या अगोदर म्हणजे मला वाटतं दुसरी तिसरी फेरी झाल्यानंतर अनुषने विशालला सांगितलं होतं की बाबा, तन्वीला आणि आरबीला घे नॉमिनेशन मध्ये, म्हणजे सगळेच नॉमिनेट होतील. पण विशालने तसं केलं नाही, आरबीला नॉमिनेट केलं. पण मात्र रेवाला इथे नॉमिनेशन मध्ये आणलं आणि रेवा ही काट्याची पपेट आहे असं म्हणून तिला नॉमिनेट केलं. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने ही लोक नॉमिनेट झाली, तर इथे दीपाली, सागर, संकेत, रेवा, प्रभू, अनुश्री आणि राकेश असे एकूण 7 सदस्य हे आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. मला असं वाटतं की मित्रांनो, एकंदरीत असं दिसतंय ना की दीपाली, सागर आणि प्रभू या लोकांवरती, दीपाली, सागर आणि प्रभू या 3 लोकांवरती या आठवड्यात घराबाहेर जाण्याची नक्कीच टांगती तलवार असणार आहे. गेल्या वेळी बघा, दीपाली यांना बॉटमला ठेवलं होतं, त्यामुळे बिग बॉस असा इतिहास आहे की बॉटमला जे सदस्य असतात ते घराबाहेर जाऊ शकतात. तर एकंदरीत असं मला दिसते की दीपालीवरतीच या आठवड्यात घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. आणि ज्या पद्धतीने सागर मला घरी जायचं आहे असं सांगतोय, तर सागरवरती देखील या आठवड्यात घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. आता बघू या आठवड्यात प्रभू काय गेम खेळतो, नाहीतर प्रभूचा नंबर देखील लागू शकतो. आता बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की 1 की 2 किती सदस्य जातात घराबाहेर, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, या 7 नॉमिनेट सदस्यांपैकी कोण जायला पाहिजे? मी तर तुम्हाला सांगितलं ना की दीपाली, सागर आणि प्रभू या 3 लोकांवरतीच घराबाहेर जाण्याची टांगती तलवार नक्कीच असणार आहे. आता रेवाने सुद्धा गेम चांगला खेळायला पाहिजे, नाहीतर रेवाचा देखील नंबर लागू शकतो. तर काय वाटतं तुम्हाला, कोण जाऊ शकतो घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.